पोरींना आंघोळ्या वगैरे घातल्या, त्यांचं आवरलं, गन पावडर केलं. मग मी म्हटलं माझीही केसं विंचरून घ्यावात, कारण की आज ऊनही पडत होतं आणि मधून अधून पाऊसही येत होता. त्यामुळं काय कामाचं काय कळतच नव्हतं. आणि धुणं तर खूप पडलं होतं धुवायचं दसऱ्याचं. तेवढ्यात आला पाऊस, म्हणून पाऊस बघितला आधी. मग नानांना म्हटलं नाना पत्र्यावरचे कपडे पिळून वाळत घाला. तर पोरींचं चाललेलं पाण्यात खेळायचं. मग घरं झाडली तोपर्यंत, घरं वगैरे झाडस तोपर्यंत उघडला होता पाऊस. त्यामुळं मग घरातलंही धुणं जे रोजचं आहे ते पण धुवून टाकलं. तर मग काय परत आला पाऊस, त्यामुळं सगळं धुणं परत भिजलं. मग परत त्याला पिळलं आणि वाळत घातलं. असं खूप वेळा म्हणजे दिवसभरात झालं. आणि पोर्चमध्ये जर कपडे घातले तर वाळत नाहीत तितकी, त्यामुळं बाहेरच घालावं लागतात कपडे वाळत. मग झाडून घेस तोपर्यंतच काहीतरी उघडला होता पाऊस. तर पिलूचं चाललं होतं झोका खेळायचं, गोल गोल राऊंड करायची आणि मग परत तो राऊंड असा फिरवायची. तिचं हेच बघत होते मी. मग तिथून पुढं परत पाऊस आला, परत पावसात कपडे भिजली आणि मग परत वाळत घातली पिळून. खूप धिंगाणा उठला होता आज तर पावसाने काही याडच लावलं 2-3 दिवसात. त्यामुळं मग घरं पुसली. खूप असं चिकचिक चिकचिक झालं होतं पावसाच्या पाण्यामुळं. असे पाय उठतात ना घरामध्ये, त्यामुळं मग सगळीकडून हे पण घर पुसलं, देवघर आणि मग स्वयंपाकाचं घर पण पुसलं आणि मग भांडी वगैरे लावली. तर आजच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये एवढंच. लाँग व्हिडिओ लवकरच येईन. व्हिडिओ पाहता पण व्हिडिओला काय लाईक करत नाही, प्लीज लाईक अँड सबस्क्राईब करा. बाय.